तुम्ही कुणाचा उमेदवारी अर्ज भरायला आलेला आहात आणि मी पाहायला आलोय किती जण उभे राहत ते कोण कोण उभं राहत आहे की कोणाला नेमकं इथे जरा पाठबळ दिसतंय कोण असं पाहायला आलेलं आहे. तुमच्या चिरंजीव आणि सुनबाईला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे, त्यांचा आपण प्रचार करणार आहात का? ते सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचा ते प्रचार करणारे आहेत आणि ते एकदम म्हणजे माझ्या दृष्टीने सक्षम आहेत. त्यांना आदरणीय पवार साहेबांनी उमेदवारी दिली होती विधानसभेची, पण माझ्यामुळे त्यांना थोडासा तोटा झाला, त्यामुळे त्यांना त्यावेळेस उभं राहता आलं नाही. विधानसभा नाही मिळाली तर निदान महानगरपालिका तरी लढवावी आणि भागामध्ये विकास होत नाही आणि कुठेतरी विकास झाला पाहिजे म्हणून सत्तेच्या बाजूने उभं राहावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी त्यांची इच्छेप्रमाणे ते उभे राहत आहेत. सुरेंद्र पठारे म्हणतात निधी मिळत नाही त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलो आहोत. बरोबर आहे, निधी गेले 15-16 वर्ष झालं, काही बरेचसे कामं प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी काही IT पार्क वाढल्यामुळं किंवा आमच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते केलेत, परंतु IT पार्कमध्ये लाखो लोक येत आहेत आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नेटवर्क रस्त्यांचं करत असताना काही ओव्हरब्रिज होण्याची गरज आहे, परंतु प्रशासन त्याला पैसे देत नाही आणि वरती सत्ता खऱ्या अर्थानं भाजपची केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये मागच्या आपण काही काळामध्ये पाहिलं तर आता त्या ठिकाणी जी काही कामं मधल्या 5-10 वर्षामध्ये झाली नाही, 10-15 वर्षात, या 10-12 वर्षामधली ती कामं झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी घेतलेली आहे. आपण राष्ट्रवादीचे इच्छुक तुतारीचे ते खूप नाराज आहेत, त्यांची नाराजी कशी दूर करणार? आता त्या ठिकाणी तुतारीच्या उमेदवारांना उमेदवाऱ्याच दिल्या नाही आणि फक्त घड्याळात ज्यांनी प्रवेश केला त्यांनाच उमेदवाऱ्या दिल्या, त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांची नाराजी स्वाभाविक आहे, परंतु तसं पाहिलं तर काल रोहितदादा म्हटले होते की आपण काही उमेदवाऱ्या देऊ, त्यातल्या 1-2 जणाला दिलेल्या आहे. आपण प्रयत्न केले होते का? आपण प्रयत्न केले ना. रोहितदादा काल मला भेटले होते, त्यांना मी सांगितलं की दादा असं असं आहे, आपल्यातल्या काही उमेदवाऱ्या बसल्या पाहिजे, तर ते मला म्हटले की आपण त्याचा विचार करून सांगूया. त्यातल्या काही 1-2 जणाला मला आता कळेल, म्हणजे आज नक्की कोणाकोणाला AB फॉर्म दिले त्याच्यावरून कळेल. तुतारी नाही, चारी तुतारी नाही. अजितदादा पवार साहेबांचा जो गट आहे आणि शरद पवार साहेबांचा जो गट आहे, ते 2 गट एकत्र लढतात आणि त्यामुळं ज्याला AB फॉर्म ज्याचे मिळेल त्या पद्धतीनं शहरात मी आज पेपरला ऐकलं की 40 जागा पवार साहेबांना दिल्यात. ते उमेदवार तुतारीवर लढणार. मागच्या बी 4-5 दिवसापूर्वी आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याही वेळेस अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेसही आम्हाला निरोप आला की आपल्याला तुतारी चिन्हावरच लढायचं. मतदारसंघात तुतारीचा एकही उमेदवार नाही, आपण काय कुठे कमी पडलो म्हणाल? नाही ना, मी कमी पडलो म्हणता येत नाही, कारण जर दादांनी भूमिका जर घड्याळामध्ये घेऊन उभी करायची ठेवली तर आम्ही शेवटी दादापेक्षा लहान आहे, म्हणून आम्ही काय बोलू शकतो दादांना की तुम्ही असं का करता. त्यामुळं त्यांना युती आहे, तुमचा मुलगा आणि सून भाजपमध्ये उभे राहतात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते उभे राहू शकत होते. आता तुम्ही पाहिलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये हे असं चाललेलं आहे. मुलगा इकडं, वडील तिकडं, भाऊ इकडं, बहीण तिकडं, हे सगळीकडे चाललेलं आहे. त्यामुळे काय विशेष नाही एवढं. विकासाच्या बाजूने ते जातात. मुख्यमंत्री किंवा राज्याचे किंवा केंद्रीय मंत्री ह्या लोकांचं म्हणणं आहे की तुमच्या भागामध्ये नवीन गाव आहेत, लोहगाव, वाघोली, आणि त्याचा जर चांगला विकास करायचा असेल तर तुमच्यासारखे सक्षम उमेदवार तुम्ही आमच्याकडून उभे राहा अशी त्यांनी मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी केली, तर ते सक्षम आहेत म्हणून ते त्या बाजूला गेलेले आहेत. माझं त्यामध्ये काय, मला तर त्यांचा प्रचाराला जाता येत नाही. आपल्याला माहित असतं की राष्ट्रवादीचा आमदार असल्यावर त्या ठिकाणी निर्णय तुम्हाला पटला आहे, त्यांचा निर्णय तुम्हाला पटला आहे? हो, मी सांगितलेलं आहे, आमच्या नेते मंडळींना सांगितलेलं आहे. दादांना मी सांगितलं की दादा असं असं आहे, तुम्ही तरी 1ही रुपया देत नाही आम्हाला. आम्ही आमदार असून आम्ही त्यांना असं म्हटलं की दादा आम्ही काय दुश्मन आहोत का, तुम्ही आम्हाला निधी का देत नाही, आम्हाला निधी दिला पाहिजे.
ते म्हणलं आमचं ठरलेलं आहे भाजपचं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी.